तर मित्रांनो बघू शकता आम्ही इथं उन्हाळी मिरचीची लागवड केलेली आहे. बघू शकता याला 2 दिवस झालेले आहेत लागवड करून. बघू शकता एकदम असं चांगल्या पद्धतीनं झाडाचा शेंड असं सरळ उभा राहिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 2 दिवस झालेले आहेत लागवड करून. याच्यामध्ये आम्ही 1000 झाड तलवार ही व्हरायटी आहे आणि दुसरी ॲडव्हान्टाची AK-47 आहे. तर बघू शकता समोर इथं जी काठी आहे याच्या पलीकडची AK-47 आहे, अलीकडच्या साईडला तलवार आहे. हे दोन्ही जी व्हरायटी आहेत एकदम डार्क ग्रीन कलरची आहे, म्हणजे काळी मिरची मानली जाणारी. बघू शकता एकदम अशी चांगलं असं झाड झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी एक खूप महत्त्वाची एक ड्रिंचिंग घ्यायची आहे ह्युमिक ॲसिडची, जेणेकरून पांढरी मुळी वाढण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल. जेव्हा पांढरी मुळी वाढले जाईल तेव्हाच अन्नद्रव्य शोषले जातील आणि झाडांचीही वाढ फास्ट होत जाते. आणि होईन तोपर्यंत आपल्याला उन्हाळी मिरची शक्यतो मल्चिंगवरच लागवड करायची आहे, जेणेकरून पाणीही कमीत कमी लागतं, गवताचंही त्याच्यामध्ये टेन्शन होत नाही. आणि मिरचीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर गवत झालं नाही तर व्हायरसचं प्रमाणही खूप कमी प्रमाणामध्ये असतं. मिरची असो, टोमॅटो असो, कोणतंही पीक असो. जर मल्चिंगवरती आता गवत तर उगतच नाही, जरी झालं थोडंफार तर आपल्याला त्याच्यामध्ये उपटून घेता येतं. व्हायरसचं एक सगळ्यात जास्त कारण म्हणजे गवत असतं. गवतावरती थ्रिप्स, मावा, तुडतुडे हेच आपल्या पिकावरती येत असतं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच होईन थोडाफार खर्च करायचा आहे आणि मल्चिंगवरतीच लागवड करायची आहे. तरी तर आम्ही मिरची 2000 आणि टोमॅटोची 1000 अशी 3000 झाडांची लागवड केलेली आहे. तर 1000 आपण AK-47 केलेली आहे आणि 1000 मिरची आपण तलवार केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 दिवस झाल्यानंतर पहिली फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून जे झाडावरती नागाळी वगैरे चा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मिरची पिकामध्ये जवळपास तुम्ही 8-10 दिवसाचं असं कंटिन्यू शेड्यूलच बनवायचं आहे. 8-10 दिवसातून असं एक वार तुम्ही ठरवायचं आहे की त्या दिवशी तुमची मिरचीला फवारणी झालीच पाहिजे, जेणेकरून तुमच्या थ्रिप्सही नियंत्रणात येईल आणि झाडंही चांगलं असं डेरेदार राहील. असं आपल्याला मिरचीमध्ये नियोजन बनवायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी फक्त ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग करायची आहे आणि 7व्या-8व्या दिवशी मग ह्युमिक ॲसिड किंवा 19-19 असं दोन्हीच्या कंबाईननं तुम्ही दुसरे ड्रिंचिंग करू शकता.